महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील जागांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तर खासदार वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार भाई जगताप, जितेंद्र आव्हाड या बैठकीसाठी पोहोचले। राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईतील 7 जागा मागितल्याची माहिती मिळते आणि त्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। महाविकास आघाडीच्या बैठकीला आता मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे। मुंबईतील विधानसभेच्या जागांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईतील 7 जागा मागितल्याची माहिती आणि त्या अनुषंगाने सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। निखिल, खरं तर अतिशय महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल। मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा होणार आहे, त्यात पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईतल्या 7 जागा मागितल्यात अशा प्रकारची माहिती मिळते। काय ताजे अपडेट्स आहेत, काय नेमकी चर्चा या बैठकीत सुरू आहे? विक्रांत, या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि याच बैठकीमध्ये आज मुंबईतील जागांसंदर्भात चर्चा देखील होणार आहे। तर गेल्या बैठकीत देखील ही चर्चा अपेक्षित होती, परंतु बदलापूर प्रकरणी ही चर्चा होऊ शकली नाही। तर आज ही बैठक आहे ती होताना पाहायला मिळते। याच बैठकीमध्ये मुंबईतील जागांची जी पूर्णपणे जागा वाटप आहे त्याच्यावरती ठरणारे 7 जागा या राष्ट्रवादीने मागितलेल्या आहेत। तर याच 7 जागांविषयी देखील चर्चा होऊ शकते। या ठिकाणी आता खासदार वर्षा गायकवाड असतील, संजय राऊत, त्यासोबत अनिल देसाई हे उपस्थित झालेले आहेत। तर आमदार या ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित आहेत। काँग्रेसकडून देखील नसीम खान हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत। आजची बैठक महत्त्वाची पूर्ण आहे, कारण मुंबईतील आगामी निवडणुकीला पाहता मुंबईतील जागा ह्या कोणाला किती मिळतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये शिवसेनेला जास्त शिवसेनेला जास्त जागा आहेत त्या मिळू शकतील असं देखील या ठिकाणी बोललं जातं आणि शिवसेना देखील त्याचप्रमाणे जास्त जागा मागतायत। या बैठकीमध्ये काय ठरतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, अगदी खरं निखिल, या बैठकीमध्ये काय ठरतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जसं तुम्ही म्हणताय की शिवसेना ही जास्त जागांसाठी आग्रही असेल, काँग्रेसचा सुद्धा तसाच काहीसा हट्ट असेल। आता शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईतील 7 जागा मागताय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये नेमकी काय चर्चा होईल असं वाटतंय? लोकसभेच्या तोंडावर जसं काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता दोन्हीही आघाड्यांमधून, म्हणजे युती आणि आघाडी दोन्हीकडून, तसंच पुन्हा विधानसभेमध्ये होऊ शकतं असं वाटतंय का? नक्कीच नाराजीचा सूर आहे तो आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाहायला मिळालेला होता। कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या प्रमाणात लोकसभेच्या जागा आधी जिंकलेल्या होत्या त्याच अनुषंगाने या जागा देण्यात यावा असा जो सूर आहे तो पाहायला मिळालेला होता। परंतु आता विधानसभेमध्ये मोठा भाऊ लहान भाऊ असं कोण नाही असं बोलताना आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारच्या या बैठकीमधून जागा वाटप ठरतंय? कारण साहजिकच आहे, शिवसेनेचे या ठिकाणी आमदार आहेत ते मुंबईमध्ये जास्त संख्येने आहेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेस अशा प्रकारची ही संख्या संपूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते। परंतु या आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीला प्रामुख्याने पाहिलं तर महाविकास आघाडी म्हणून आपण सामोरे जायचं आहे आणि ज्याप्रमाणे लोकसभेला हा जो पाठिंबा संपूर्णपणे महाविकास आघाडीला इतर पक्षांचा देखील मिळालेला आहे त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी जागांची आहे ती मागणी प्रत्येक पक्ष आहे तो आपल्याला करताना पाहायला मिळू शकतो। त्यातच ह्या बैठकीमधून आधीची जी आमदारांची संख्या आहे ती देखील महत्त्वपूर्ण विचारात घेतली जाऊ शकते आणि त्याच अनुषंगाने या चर्चेवरती शिक्कामोर्तब होईल आणि या चर्चेतून काय एक आमदारांची संख्या प्रत्येक पक्षाला मिळते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। अगदी खरं आहे निखिल, या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, जागा वाटपाचं कोणतं सूत्र ठरतं आणि त्याचे राजकीय पडसाद काय उमटतात, निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला कशा प्रकारे फायदा होतो हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।